मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या? खिळे लावले होते त्या लाठ्यांना तेव्हा तुम्हाला लाजाने वाटल्या? पेलेट गन चालवल्या तुम्ही लहान मुलांवर. 12-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडलेत. 12-12 वर्षांच्या मुलींचे डोक्यात लाठ्या घातल्या पोलिसांनी. मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आलेले आहे. आज तुम्ही परिवार समोर आणताय. तुमच्यासोबत परिवारासोबत आमची सहानुभूती आहे. त्या मुली कोणाच्या तरी असतील ना, त्यांचाही परिवार असेल ना. जशा तुमच्या मुली आहेत तसे तेही कोणाला कोणाचे तरी मुलं मुली होते. त्यांच्यावर तुम्ही दया का नाही दाखवली? अमित शहानी वरतून ऑर्डर दिला लाठीचार्जचा. तुम्ही रक्त वाहत सुटले जंतर मंतरवर. आणि ज्या भाजपच्या गुंडांनी हे केलं त्यांना तुम्ही अटक का नाही करते? त्यांना तुम्ही अटक का नाही करते? ज्या लोकांनी येऊन 15 दिवसाआधी डोकं फोडलं एका माणसाचं, एका मुलीच्या 12 वर्षाची मुलगी होती ती तिच्या वडिलांना प्रोटेस्टला घेऊन आली होती. त्यांचं डोकं फोडण्यात आलं. त्यांना दिल्ली पोलिसांनी का अटक नाही केलं? अजूनही तो माणूस फ्री फिरतोय, तो अजूनही आझाद फिरतोय. तो का कारवाई करण्यात येत नाही? कारण की ते लोक भाजपचे आहेत. मला जयपूरमध्ये ज्यांनी माझ्यावर हमला केला त्याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सोडलं. का सोडलं? कारण की तो संघाचा माणूस आहे. जिथं तुमचे लोक उत्मात करतात, माज करतात, लोकांवर हमला करतात, लोकांची डोकं फोडतात, त्यांच्यावर तुम्ही ॲक्शन घेत नाही. आणि आता म्हणताय की स्टुडंट्सनी केलं. कोणत्या स्टुडंट्सनी असं काही नाही केलं? आणि ज्या स्टुडंट्सला तुम्ही तंग करसाल, जर तुम्ही स्टुडंट्सला याच प्रकारे तंग करसाल तर आम्ही लवकरच पुन्हा आंदोलन सुरू करून पुन्हा रस्त्यावर बसू. आज एक व्हिडिओ टाकला होता पंतप्रधानांनी, त्याच्यावर तुम्ही कमेंट पण केलेली आहे. अरे नाही, ती कमेंट तर तेच होती की नरेंद्र मोदी यांचा चेहरा देशाच्या फ्युचरपेक्षा ब्राईट दिसतोय. त्यात चुकीचं काय? फ्युचर तर देशाचा अंधकारातच दिसते. मुलांवर पेलेट गन्स वापरल्या जात आहेत, लाठ्या चालवल्या जात आहेत, डोकं फोडण्यात येत आहे मुलींचं. जो संदीप लांबा आहे त्यांनी एका मुलीला चापट मारलेली. हिंमत कसं काय झाली त्यांची मुलीला चापट मारायची? प्रायव्हेट पार्ट्सवर लाठ्या मारल्यात पोलिसांनी आणि आज परिवारांना पुढं करतायत. मला नाही वाटत ज्या पोलिसांनी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये बसले त्या पोलिसांनी हे केले. पण जे संदीप लांबा सारखे ऑफिसर्स आहेत त्यांनी तर मारलेले आहे ना, कॅमेरावर कॅप्चर झालेले. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना. आम्ही त्यांना कोर्टात आम्ही त्यांना नेल्याशिवाय सोडणार नाही. ज्या पोलिसांनी मुलींवर अत्याचार केला आहे, त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर लाठ्या मारल्यात, त्या पोलिसांना आम्ही सोडणार नाही. कमेंटमधनं काय, मी जे आहे ते बोललोच. देशाच्या भविष्यापेक्षा नरेंद्र मोदी यांची त्वचा ब्राईट आहे. जंतर मंतरवर आता बिल्डिंग वगैरे परत सुरू झालाय मोठे आणि बॅरिकेड आता उंच बॅरिकेड. मला वाटते जंतर मंतरला सेक्युअर करण्यापेक्षा, प्रोटेक्ट करण्यापेक्षा पेपर फुटी थांबवा. जे नवीन बिल आलं त्या बिलामध्ये यांनी काय बोलले की पेपर फुटी झाल्यावर काय काय करण्यात येईल. गृहीत धरून चालताय की पेपर फुटणार आहे. पेपर फुटी थांबवण्यासाठी काय करणार आहे ते सांगा जनतेला.